अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक, धारणगाव रोड परिसरात महावितरणाच्या डीपी बॉक्सला झाकण नसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात वीज वितरण कंपनीला अनेक वेळा तोंडी तसेच निवेदनाद्वारे माहिती देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे व अनिल गायकवाड यांनी संबंधित ठिकाणी खुर्चीवर बसून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी आंदोलकांनी सांगितले की डीपी बॉक्सला झाकण नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काही दिवसांपूर्वी येथे गवत खाण्यासाठी आलेली एक गाय डीपीजवळ गेली होती। सुदैवाने प्रसंगावधानामुळे त्या गायीचा जीव वाचला, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती। सदर परिसरात हा हॉस्पिटल व रहदारीचा भाग असल्यामुळे येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे कोणत्याही वेळी मनुष्य किंवा जनावरांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच शहरातील अनेक ठिकाणी डीपी बॉक्सला झाकण नसणे तसेच डीपीवर वेळी चढलेले असल्याचे धोकादायक परिस्थिती आढळून येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। या सर्व बाबींकडे महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल असा इशाराही यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। कोपरगाव शहरामध्ये याच्या आधी एक बातमी लागली होती या ठिकाणची, तर हे असं हा तमाशा उघडा होता। तर आम्ही आज या ठिकाणी भरत भाऊ, मी आणि आमचे शिंदे साहेब आम्ही या ठिकाणी आज इथं प्रतिमक आंदोलन करीत होतो या ठिकाणी। मग हे अधिकारी इथं आले, त्यांना ही परिस्थिती दाखवली आम्ही, ही काय परिस्थिती इथं ही वायर उघडी, इथं सगळं पाणी साचतं। जर समजा इथं एखादी दुर्घटना घडली, काल एक गाय इथं लटकली असती, पण आमचे काही मित्र इथं ते पळत आले, म्हणजे आमचे रवी भाऊ वागडकर आहे ना, त्यांच्याच मेडिकल मधून ते पोरं पळत आले, त्यांनी ती गाय उचलली, तेव्हा ती गाय वाचली गेली इथं, नाही तर तिचा पण इथं आज काल इथं हे झालं असतं। म्हणून आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलेले। तर आमचं या अधिकाऱ्यांना एकच सांगणं आहे का साहेब, तुम्ही आता हे मार्च एंडिंग चालू आहे, या मार्च एंडिंग मध्ये तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले राहता, पण तुमचे जे काही कर्मचारी आहे ते इतके दम देता लोकांना, ते लोकांचं अजिबात ऐकत नाही। आणि आमचा अजून एक तक्रार आहे अशी आमची का काही तुमचे जे आहे जे चहापेक्षा किटल्या गरम हे तिथं वसुलेलं जातं साहेब, अक्षरशः दारू पेल राहता, हे तुम्हाला आम्ही धरून देणार। जे जे टेम्परवरी जे आहे ना, या चहापेक्षा किटल्या गरम हे पहिले साहेब यांना आवळा, यांच्या मुसक्या आवळा यांचे, नाही तर साहेब तुम्ही राहता बाजूला, यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही। मीन भरत भाऊ न दांडा हातात घेऊन आहे ना, मग यांचा मग माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही साहेब। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कोपरगाव शहरातील संभाजी महाराज सर्कलच्या मागे जो पूर्ण हॉस्पिटल झोन आहेत, आजूबाजूने रहिवासी आहेत, त्यांचे लहान लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, आणि रस्त्याच्या कडेला असलेली डीपी, ह्या डीपीची अनेक वेळा तक्रार झाल्यात, अनेक वेळा निवेदनं दिली गेलीत, अनेक वेळा बातम्या झाल्यात, पण अजूनही वीज महामंडळाचं या ठिकाणी लक्ष नाही। आता गेल्या 1 तासापासून आम्ही या ठिकाणी बसलो, आम्ही अधिकाऱ्यांना फोन केला। सर्वप्रथम मी अधिकाऱ्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो, धांडे साहेब असतील, खंदारे साहेब असतील, ते वेळेवर आलेत। आम्ही उन्हात बसलो इथं। सगळ्यात महत्वाचं, ही जी डीपी उघडी आहे, काल रात्री या ठिकाणी गोमाता, जे गवत वाढलंय ते गवत खाण्यासाठी ती गोमाता त्या ठिकाणी आली, पण स्थानिक रहिवाशांनी तिला हाकलल्यामुळं तिचे प्राण त्या ठिकाणी वाचले। कारण ही डीपी जी आपल्याला उघडी दिसते, सगळे फ्यूज उघडे दिसतात, त्यातली वायर मोकळी आहे। आता किती व्होल्टच्या वायरी या सगळ्या माहिती आहेत, त्या प्राण्याचा जीव जागेवर जाईल, तो बोलू शकत नाही, तो तक्रार देऊ शकत नाही। आणि सगळ्यात महत्वाचा, हा जो खालचा सप्लाय गेलाय तो सुद्धा कुरतडून त्यातल्या तांब्याच्या तार बाहेर आल्यात। इथं सुद्धा पावसाळ्यात किंवा रात्री अपरात्री आपल्या कोपरगाव नगरपालिकेने केलेली आपल्या शहराची दुरावस्था। आधीच कोपरगाव शहरामध्ये सार्वजनिक मुताऱ्या नाही आहेत, तो नागरिक, त्रस्त झालेला नागरिक किंवा तो व्यक्ती आमचा तरुण असेल, तो रात्री अपरात्री आडोसा बघतो आणि त्या ठिकाणी मूत्र विसर्जन करतो। पण अशाच ठिकाणी तो जर आला, जर त्याचा अपघात घडला किंवा एखाद्या शुद्ध नागरिकाचा रात्री अपघात घडला, तर याला जबाबदार कोण आहे? आज अधिकारी या ठिकाणी आले, अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो, आताच आमच्या अनिल भाऊनी सांगितलं, जे वसुलीसाठी आता हे मार्च एंडिंगच्या हिशोबाने तुमचे कर्मचारी जातात, दारादारावर जातात, ज्या लोकांची बिलं थकली आहेत त्या लोकांची तुम्ही मीटर कट करतात, लाईट कट करतात, किमान त्या लोकांना तुम्ही काहीतरी वेळ द्या। आणि जे लोक वसुलीसाठी जातात त्यांनी नशा पाणी केलेला असतो,
आपल्या या संवाद महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही कोपरगाव नागरिकांना आव्हान करतो, तुमचं बिल थकलेलं असेल, जर तुमच्याकडे कोणी वसुलीला आलं आणि ते जर दारू पिलेलं असेल तर निश्चितच तुम्ही आम्हाला संपर्क करा. बिल आपण वीज महामंडळाला भरलंच पाहिजे, कारण आपलं बिल भरल्यानंतरच आपल्याला बाकी सुखसुविधा मिळणार आहेत. पण जर असं येऊन तुम्हाला कोणी त्रस्त करत असेल, नशापानी करून जर तुम्हाला त्रास देत असेल तर निश्चितच तुम्ही आम्हाला कळवा. अनिल भाऊनी सांगितल्याप्रमाणे दांडा तरी पण घन त्याच्या डोक्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि वीज मंडळाचे दोन्ही अधिकारी या ठिकाणी आलेत. साहेब तुम्हाला सांगतो, आता ही शेवटची विनंती, आता ही सुरुवात आहे. ही एक डीपीवर आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं, पण आम्ही 1 तासापूर्वी जेव्हा स्टेटस आमच्या सोशल मीडियाला टाकलं, अनेक जणांनी आम्हाला स्टेटसवर रिप्लाय दिलात. आमच्या या भागामध्ये या ठिकाणी अशी डीपी उघडी आहेत, वायरी खुल्या पडल्या आहेत. याच्यापूर्वी अनेक जनावरं मिली तो साहेब, अनेक लोकांचे अपघात झालेत. याला जबाबदार तुम्ही असाल. आता ही शेवटची तुम्हाला वॉर्निंग आहे. आता या डीपी पासून तुम्ही सुरुवात करा, लवकरात लवकर ती रिपेअर करा. आणि कोपरगाव शहरात ज्या ज्या ठिकाणी तुम्ही स्वतः सर्वे करा, ज्या ज्या ठिकाणी डिप्पीला झाकण नसेल त्या ठिकाणी प्रत्येक डिप्पीला झाकण टाका. वायरी मोकळ्या असतील त्या वायरिंगचं लवकर काम करा. काही झोपडपट्टी एरियामध्ये, स्लम एरियामध्ये, जास्त दाटीच्या एरियामध्ये वायरी खालून लोंबतायत, तिला सुद्धा अनेक तक्रारी आहेत. जरी तुमच्या हातात काही गोष्टी नसतील तर तुम्ही वरती शासनाच्या दरबारी जाऊन ती दखल घ्यायला त्यांना भाग पाडा. तुम्ही पाठपुरावा करा, कारण आज तुम्ही कोपरगाव शहराचे तुम्ही प्रमुख आहेत वीज महामंडळाचे. आम्ही जबाबदार तुम्हालाच धरणार. आज या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. उद्या जर यांनी गंभीर स्वरूप धारण केलं, ही सगळी जबाबदारी दांडे साहेब आणि खंदारे साहेब तुमची राहील. आम्ही तुम्हाला आज ही फक्त एक वॉर्निंग देतोय, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या आरोग्यासाठी. जर तुम्ही आजपासून हे काम चालू केलं नाही तर आम्ही उद्यापासून जे आंदोलन होईल, जे उग्र स्वरूप होईल, जे गंभीर परिणाम होतील, त्या सर्वस्वी तुम्ही दोघं जबाबदार राहील असं आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि कोपरगाव शहरातील लोकांना विनंती करतो पुन्हा एकदा, जर त्रासदायक तुम्हाला कर्मचारी दारूच्या नशेत तुमच्याकडे बिल मागण्यास आले, आम्हाला कळवा. आम्ही आमच्या पद्धतीने तर आमच्या स्टाईलने दाखवू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. साहेब आणि अनिल गायकवाड साहेब, भरत मोरे साहेब आणि अनिल गायकवाड साहेब यांनी संभाजी महाराज चौकाजवळ असलेल्या डीपीला झाकण नसल्याबद्दल विचारणा केली. त्यांना विचारणा करताच मी व माझे सहकारी खंदारे साहेब आम्ही घटनास्थळी आलो आणि तिथल्या डीपीला झाकण नसल्याचं आमच्याही निदर्शनास आलं. त्यांच्या मागणीप्रमाणे 2 दिवसामध्ये एकतर ती पेटी बदलली जाईल, बॉक्स पेटी बदलली जाईल, किंवा त्या बॉक्स पेटीला झाकण बसवले जाईल. आणि शहरामधील जिथे जिथे अशी परिस्थिती असेल त्याचा आमच्या कक्षा अभियंत्यांमार्फत सर्वे केला जाईल. आणि सर्वे केल्यानंतर जे आमच्याने शक्य आहे ते लोकल लेवलला त्याची रिपेअरिंग केली जाईल. आणि जर का मोठ्या स्वरूपामध्ये मेंटेनन्सची आवश्यकता असल्यास वरिष्ठांकडे त्याची मागणी व पाठपुरावा केला जाईल. धन्यवाद.